हॅलो एव्हरीवन. ह्या सेमिस्टरला आपण ब्रँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट बघणार आहोत. आता याच्या नावातच आलं ब्रँड मॅनेजमेंट. आता फर्स्ट युनिटमध्ये आहे इंट्रोडक्शन टू ब्रँड मॅनेजमेंट. आपण ओव्हरव्ह्यू बघतोय आधी सिलेबसचा की याच्यामध्ये काय काय आहे ब्रँड मॅनेजमेंट या सब्जेक्टमध्ये. तर पहिल्या युनिटमध्ये आहे मिनिंग ऑफ ब्रँड, त्याच्यानंतर आहे ब्रँडिंग, ब्रँड मॅनेजमेंट, इम्पॉर्टन्स ऑफ ब्रँडिंग टू कन्झ्युमर्स अँड फर्म्स, त्याच्यानंतर ब्रँड वर्सेस प्रॉडक्ट्स, स्कोप ऑफ ब्रँडिंग, ब्रँडिंग चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक ब्रँड मॅनेजमेंट प्रोसेस, कस्टमर बेस ब्रँड इक्विटी मॉडेल, sources of brand equity, and steps of brand building, including brand building blocks, brand positioning and meaning, importance and basis. तर पहिल्या युनिटमध्ये असे पॉइंट्स आहेत. आता थोडक्यात बघूया की ह्याच्यामध्ये काय काय आहे. मिनिंग ऑफ ब्रँड जर बघायला गेलं तर आपण जनरली म्हणतो की एखादं ब्रँडेड प्रॉडक्ट किंवा मोबाईल घ्यायचा झाला तर ब्रँडेड घे किंवा कपडे ब्रँडेड यूज कर. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ब्रँड ही कन्सेप्ट काय आहे, तर एखाद्या ऑर्गनायझेशनने त्यांच्या प्रॉडक्टचं किंवा ऑर्गनायझेशनचे जितके प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस असतील तर त्यांची एक व्हॅल्यू, एक इमेज जी आहे तर ती बिल्ड केलेली असते. तिथे क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह सर्व्हिसेस ज्या आहेत त्याला प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. मग ब्रँड आपण कन्सिडर करताना काय कन्सिडर करतो, तर एखाद्या फर्मचं किंवा एखाद्या पर्सनचं नाव असतं किंवा टर्म असतात, डिझाइन असतं, सिम्बॉल असतं किंवा बाकीचे वेगळे कुठले तरी फीचर असतात की जे युनिक असतात बाकी सगळ्या प्रॉडक्ट्सपेक्षा. म्हणजे तुम्हाला मोबाईल घ्यायचे झाले तरी अनेक कंपन्या आहेत मार्केटमध्ये मोबाईल सेल करण्यासाठी. ठीक आहे. पण तरी सुद्धा ॲपल हा ब्रँडेड प्रॉडक्ट समजला जातो. का? तर ते क्वालिटी आणि जे फीचर प्रोव्हाईड करतात. ठीक आहे. iOS बेस आहे ना ते. ठीक आहे. बाकी सगळे Android यूज करतात किंवा Nokia सारखा जो आहे तर तो Microsoft व्हर्जन यूज करतो. तर हे झालं अबाउट ब्रँड. त्याच्यानंतर त्याचा जो लोगो आहे ॲपलचा, मग त्याचे सगळे प्रॉडक्ट्स असतील, मोबाईल, टॅबलेट्स, आयपॉड किंवा लॅपटॉप्स असतील, तर त्याचा जो लोगो आहे त्याला व्हॅल्यू आहे. तो ब्रँड आहे त्यांचा. ठीक आहे. ही झाली ब्रँड आयडेंटिटी. त्याच्यानंतर मर्सरीज आहे, BMW आहे, तर जॅग्वार आहे. तर ह्या कारना लोगो आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ब्रँड वर्सेस प्रॉडक्ट सारखा पॉइंट जो आहे, तर आपण नूडल्स खातो. आपण जनरली मॅगी द्या म्हणून सांगतो. आता मॅगी हे प्रॉडक्टचं नाव आहे. तो त्यांनी ब्रँड म्हणून बिल्डअप केलाय. ठीक आहे. आपण नॉरचे का उचलेना किंवा जॉन्सनचे उचलेना नूडल्स, पण आपण मागताना मॅगीच मागतो. कारण त्याची इमेज इतकी बिल्ड झाली आहे डोक्यामध्ये, की आपण त्याला त्या प्रॉडक्टला मॅगी असंच कन्सिडर करतो. आता आपण नूडल्स द्या म्हणून सांगत नाही किंवा आपण Cadbury हा ब्रँड आहे. चॉकलेट हे प्रॉडक्ट आहे. मग त्याच्यामध्ये डेअरी मिल्क सिल्क असेल किंवा ओरिओ असेल, हे सगळे जे आहेत तर ते त्याचे प्रॉडक्ट्स आहेत. आणि Cadbury हा ब्रँड आहे. पण आपण चॉकलेट द्या नाही सांगत. आपण Cadbury द्या म्हणून सांगतो. ठीक आहे. तर ही इमेज जी आहे तर ती बिल्डअप होते आणि आपण ते प्रॉडक्ट तसे कंपेअर करतो. किंवा टूथपेस्ट मागायला जाताना पण कोलगेट द्या म्हणून सांगतो. ठीक आहे. घेताना प्रॉडक्ट दुसरा घेऊ शकतो. पण हे आहे ब्रँड आणि त्याच्यामध्ये बायफर्गेशन करता आलं पाहिजे.
की प्रॉडक्ट आणि ब्रँडमध्ये फरक असतो. कारण जसं आता सांगितलं, की Cadburyचं प्रॉडक्ट आहे डेअरी मिल्क. त्याच्यानंतर अ, Nestle कंपनीचं प्रॉडक्ट आहे मॅगी आणि टूथपेस्टमध्ये बघायला गेलं तर Colgate हे प्रॉडक्ट आहे. आता ते HULचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रँडिंग का केलं जातं? तर एखाद्या ऑर्गनायझेशनचं किंवा एखाद्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग केलं जातं. म्हणजे प्रोसेस करून आपण प्रॉडक्ट लाईफ सायकल बघतो. त्या प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये जेव्हा एखादं प्रॉडक्ट मार्केटमध्ये पीकला जातं, पीक सेलिंगला जातं, त्याला मॅच्युरिटी येते, की ते मार्केटमध्ये सर्व्हायव्ह झालेलं असतं आणि टॉपला असतं. तेव्हा ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये टॉपला राहील लाँग टर्मसाठी त्याच्यासाठी त्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग केलं जातं. मग ते मार्केटिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंट्स जे आहेत, त्या थ्रू किंवा कस्टमरचा एक्सपिरियन्स जो आहे म्हणजे माउथ पब्लिसिटी जी केली जाते त्याच्या थ्रू. तर ब्रँडिंग ही प्रोसेस आहे ब्रँड बिल्डिंगची. त्याच्यानंतर ब्रँड मॅनेजमेंटमध्ये बघायला गेलं तर ब्रँड बिल्ड झाल्यानंतर किंवा बिल्ड होताना त्याच्या ज्या काही पॉलिसीज असतील किंवा ती क्वालिटी किंवा क्वांटिटी असेल प्रॉडक्टची, तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन येता कामा नये. ह्याच्यामध्ये 2 प्रॉडक्ट्सची एक्झाम्पल जर घ्यायची झाली, तर एक आहे पार्लेजी आणि दुसरं आहे मॅगी. आता मॅगीची टेस्ट कधी चेंज झाली नाहीये. ठीक आहे. त्याच्यामध्ये फ्लेवर्स त्यांनी ॲड केले. अ, ते चॉईस बेस आपण पर्चेस करू शकतो. ठीक आहे. पण त्याची टेस्ट, तो युनिकनेस त्यांनी तसाच ठेवला. पार्लेजीचं पण सेम. आता प्राईस जशी बदलत गेली प्रॉडक्टची, आता मॅगी ₹5 मिळायची. ठीक आहे. तेव्हा 55 ग्रॅम्स मॅगी जे नूडल्स जे आहेत, तर ते मिळायचे. आता पर्चेस केल्यानंतर त्याच्यावर किती मिळतात? त्यांनी प्राईस कमी केली नाही, क्वालिटी कमी केली नाही, त्यांनी क्वांटिटी कमी केली. 45 ग्रॅम्स ते प्रॉडक्ट आपल्याला मिळतं ₹5 घ्यायला गेलं तर. आता त्यांनी हल्ली अ, ₹10 प्राईस होती ती 12 केली वगैरे. पण एक्झाम्पल कन्सिडर करताना त्यांनी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज केलं नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पार्लेजीचं बघायला गेलं तर ₹5 बिस्किट पुडा आजही मिळतो. पार्लेजीची टेस्ट सेम तशीच आहे. त्यांनी क्वालिटीमध्ये काहीही चेंजेस केले नाहीत किंवा कॉम्प्रोमाईज केलं नाही. त्यांनी क्वांटिटी वाईज कॉम्प्रोमाईज केलं. ठीक आहे. तर हे आहे ब्रँड मॅनेजमेंट, की तुम्ही जे प्रॉमिस करता, की युनिक टेस्ट आहे किंवा प्रॉडक्टचा जो युनिकनेस आहे, तर तिथे कुठेही कॉस्ट डिडक्शनमध्ये कॉम्प्रोमाईज न करता त्याच्या क्वांटिटीवर कॉम्प्रोमाईज केलं जातं, क्वालिटीवर नाही. किंवा काही प्रॉडक्ट्स जे आहेत, तर ते क्वांटिटीवर क्वालिटीवर कॉम्प्रोमाईज केले जातात, क्वांटिटीवर नाही. मग त्याच्या प्राईस व्हॅरी केल्या जातात. वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, तर ते आपण बघणार आहोत ब्रँड मॅनेजमेंटला. त्याच्यानंतर ब्रँडिंगचे कस्टमरसाठी आणि फर्मसाठी इम्पोर्टन्स काय असणार आहे, तर कस्टमर काय करणार आहेत, की एखादं ब्रँडेड प्रॉडक्ट म्हणून जे आहे, तर मला मोबाईल पर्चेस करायचा आहे. माझ्याकडे आहेत पर्चेसिंग पॉवर जी आहे माझी, तर ती ₹1.5-2 लाख रुपये सहज आहे. तर मी Appleचं प्रॉडक्ट पर्चेस करणार इझिली. मी त्याच्यामध्ये विचार करत बसणार नाही, की मी Appleचं प्रॉडक्ट घेऊ की Samsungचं घेऊ.
ठीक आहे. त्याच्यानंतर अ, त्याच्यानंतर आयडेंटिटीसाठी सुद्धा इझी जातं. आता Appleचे ओरिजिनल प्रॉडक्टचे जे लोगो आहेत, तर ते आणि फेक प्रॉडक्ट्स किंवा जे स्टिकर्स काही जण चिकटवतात, तर ह्याच्यामध्ये फरक कळतो लगेच. त्याच्यानंतर अ, फर्मसाठी काय होणार आहे, तर ब्रँडिंगमुळे त्यांना प्रॉफिट मेकिंग खूप जास्त मिळणार आहे. प्रॉफिट जास्त होणार आहे. त्याच्यानंतर कस्टमरचा त्या फर्मवरचा ट्रस्ट जो आहे, तर तो बिल्डअप होईल. एक चांगलं रिलेशनशिप बिल्ड होईल. मग त्या फर्मने इन फ्युचर अजून कुठले प्रॉडक्ट्स लॉन्च केले, तर कस्टमर ते प्रॉडक्ट इझिली बाय करतील. कारण त्या ऑर्गनायझेशनवर त्यांचा ट्रस्ट बिल्ड झालेला असतो. एक रिलेशनशिप, लॉयल्टी बिल्ड होते. ब्रँड व्हर्सेस प्रॉडक्टबद्दल बोललो आपण. स्कोप ऑफ ब्रँडिंग जे आहे, तर आता ग्लोबलायझेशनमुळे तुम्ही इंटरनॅशनली तुमचे प्रॉडक्ट जे आहेत, तर ते सेल आउट करू शकता. तुमचा ब्रँड बिल्डअप करू शकता. त्याच्यासाठी त्या चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटीज पण आहेत, की इंटरनॅशनल मार्केटमध्ये तसे एन नंबर ऑफ प्रॉडक्ट अवेलेबल असतात आणि ते अ, त्या-त्या रिजननुसार, त्या-त्या कल्चरनुसार जे आहेत, तर ते प्रिफर केलेले असतात. तर मग तेव्हा तुम्हाला ते मार्केट जर एक्वायर करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टमध्ये व्हेरिएशन आणावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल आपण बर्गरमध्ये जर बघायला गेलो, तर McDonald's वर्ल्ड वाईड प्रॉडक्ट सेल आउट करतात. त्यांची फूड चेन आहे ती. ठीक आहे. ते टेस्टमध्ये व्हेरिएशन आणत नाहीत. आता त्यांचे जे बनवले जातात किंवा त्याचं जे वेट आहे त्या बनचं ते कुक करायच्या आधी, बेक करायच्या आधी, तर ते प्रॉडक्ट त्यांना अ, त्या कंपनीकडून मिळतं. ठीक आहे. म्हणजे असं कधी मी ए एखाद्या म्हणजे मुंबईच्या McDमध्ये गेलात आणि पुण्याच्या McDमध्ये गेलात, तर तुम्हाला बनमध्ये व्हेरिएशन आलंय. टेस्टमध्ये ते थोडंफार होऊ शकतं, पण ते त्यांच्या स्टँडर्डनुसार ते फॉलो करतात. इक्विटी म्हणजे की लॉयल कस्टमर्स जे आहेत, तर ते ते तुम्हाला प्रॉफिट मेकिंग करून देतात. अं, एखादं प्रॉडक्ट किंवा घरातले साधे ग्रोसरीज जे आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक पर्टिक्युलर ब्रँड ठरलेला असतो, मसाल्यांचा सुद्धा स्पेसिफिकली. ठीक आहे, की तेच मसाले यूज केले जातात. मग त्याच्यामध्ये एव्हरेस्ट वगैरे आपण एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर आहे ब्रँड पोझिशनिंग. त्याचा मीनिंग, इम्पोर्टन्स, बेसिस जे आहेत, की ब्रँड पोझिशन होतो. तर त्या पोझिशन झालेल्या म्हणजे मॅच्युरिटी लेव्हलला जेव्हा ब्रँड बिल्डअप होतो, म्हणजे जसं आपल्या अ, मगाशी एक्झाम्पल बघितलं, की Cadbury, मॅगी आहे, कोलगेट आहे, असे बरेच प्रॉडक्ट्स आहेत. किंवा खोबरेल तेल म्हटलं की पॅराशूट ऑइलच दिलं जातं. ठीक आहे. तर हे काय ब्रँड पोझिशनिंग झालेलं आहे. ते ब्रँड जे आहेत, तर ते त्यांनी बिल्डअप केलंय, एक्वायर केलंय मार्केट. किंवा बेबी प्रॉडक्ट्स म्हटलं की जॉन्सन बेबी प्रॉडक्ट्सच येतात. जॉन्सन हे कंपनीचंच नाव पहिलं येतं. बाकीचे कंपन्यांचे बेबी प्रॉडक्ट्स पण मार्केटमध्ये अवेलेबल असतात. पण हे ब्रँड पोझिशन झालेले आहेत, बिल्डअप झालेले आहेत. युनिट 2 मध्ये बघणार आहोत प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटिंग ब्रँड मार्केटिंग प्रोग्राम्स. त्याच्यामध्ये ब्रँड एलिमेंट्स. त्याच्यामध्ये मीनिंग,
criteria for choosing brand element and type of brand elements, integrating marketing programs and activities, पर्सनलायझिंग मार्केटिंग, त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल मार्केटिंग, वन टू वन मार्केटिंग, परमिशन मार्केटिंग, त्याच्यानंतर आहेत प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये पर्स्यू क्वालिटी अँड रिलेशनशिप मार्केटिंग आहे. प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आहेत, त्याच्यामध्ये सेटिंग प्राइजेस टू बिल्ड ब्रँड इक्विटी आहे. चॅनल स्ट्रॅटेजी आहे, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट चॅनल्स आहेत. प्रमोशन स्ट्रॅटेजी आहे, डेव्हलपिंग इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये. लिव्हरेजिंग सेकंडरी ब्रँड असोसिएशन्स टू बिल्ड ब्रँड इक्विटी, त्याच्यामध्ये कंपनी, कंट्री, चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, को ब्रँडिंग, कॅरेक्टर्स, इव्हेंट्स यासारखे पॉइंट जे आहेत तर ते सेकंड युनिट मध्ये बघणार आहोत. आता ब्रँड इलेमेंट्स जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये ब्रँड आयडेंटिफाय कसा केला जातो, तर मघाशी जसं म्हटलं की जिंगल असेल एखाद्या ब्रँडची किंवा त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंटची, आता डर के आगे जीत है किंवा जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी हे टॅगलाईन्स किंवा जिंगल्स झाल्या किंवा डोकोमोची कॉलर ट्यून जी आहे त्याच्यानंतर लोगोज बद्दल आपण मगाशी बोललो. सर्व्हिसेस बद्दल बघायचं झालं तर सर्व्हिसेस मध्ये हॉटेल इंडस्ट्री आहे किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्रीज आहेत. थॉमस कुक सारखी कंपनी जी आहे तर हे काय, हे ब्रँड आहेत सर्व्हिस सेक्टर मधले. तर ते कसे चूज केले जातात, कुठल्या कॅरेक्टरिस्टिकवर, आता कमीत कमी रेट मध्ये जास्तीत जास्त चांगली ट्रिप स्पॉन्सर करत असतील तर एखादा कस्टमर जो आहे तर ते त्या पद्धतीच्या सर्व्हिसेस चूज करतील किंवा एखादा कस्टमर क्वालिटी बेस्ड जाईल की कंपनी ए जर एखादी ट्रिप जी आहे तर ती स्पॉन्सर करताना 10,000 रुपयामध्ये करून देत असेल, ठीक आहे, 1 वीकचं पॅकेज आहे ते, आणि तीच दुसरी एखादी कंपनी आहे तर ती 15,000 मध्ये तुम्हाला ते पॅकेज देत असेल, पण त्याला क्वालिटी आहे की तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहणार असाल किंवा ट्रॅव्हलिंग करताना जर तुमचं व्हेइकल आहे तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा फूड क्वालिटी आहे तर ह्याच्यामध्ये परत फरक पडणार आहे. त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ ब्रँड एलिमेंट्स, तर त्याच्यामध्ये क्रायटेरिया जे आपण मगाशी बघत होतो तर त्याच्यात ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीज आहेत तर त्या कन्सिडर करणार आहोत. टाइप्स मध्ये बघायला गेलं तर ब्रँडचं नेम आहे, URLs आहेत, स्लोगन आहेत, सिम्बॉल्स आहेत, कॅरेक्टर्स आहेत, स्लोगन आहेत त्याच्या. तर हे टाइप्स आहेत की ब्रँडचे इलेमेंटचे. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड मार्केटिंग प्रोग्राम्स अँड ऍक्टिव्हिटीज जर बघायला गेलं तर इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन हा सब्जेक्ट आहे आपल्याला, त्याच्यामध्ये इन डिटेल बघणार आहोत आपण. तर दोन्ही सब्जेक्ट रिलेटिव्ह टर्म्स आहेत, ठीक आहे, की तुम्ही कस्टमरशी कसं रिलेशनशिप बिल्डअप करता, त्याला ऍडव्हर्टायझिंग किंवा मार्केटिंग थ्रू अप्रोच न करता तुमचा एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर तो सर्वाइव्ह रिटेन करणं, ठीक आहे, आणि माउथ पब्लिसिटी असेल किंवा चांगल्या ऍडव्हर्टायझिंग मेथड आहेत, प्रमोशनल मेथड आहेत, त्या ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग मागे पडलं आणि प्रमोशनल मेथड्स ज्या आहेत तर त्या जास्त यूज केल्या जातात. तर त्याच्यामुळे कस्टमर आणि ऑर्गनायझेशन मध्ये जे रिलेशन बिल्ड होतं तर ते इंटिग्रेटेड मार्केटिंग प्रोग्राम्स मध्ये आपण कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत, ब्रँडिंग अनालिसिस आहे, वेबसाईट आणि कंटेंट
डेव्हलपमेंट आहे. सोशल मीडियाच्या स्ट्रॅटेजीज आहेत, ब्लॉगिंग आहे, की ऑर्गनायझेशन त्यांच्या ऑर्गनायझेशनमधला बेस्ट एम्प्लॉयी जो आहे, तर त्याच्या रिलेटेड फोटो पोस्ट करतात. मग वीकली किंवा मंथली असेल, इयरली असेल, जेणेकरून ऑर्गनायझेशन त्यांच्या एम्प्लॉयीची कशी काळजी घेते, त्यांच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत किंवा नवीन डिसिजन घेतला गेला असेल ऑर्गनायझेशनमध्ये चांगला, तर तो पब्लिकली आउट केला जातो, पेपर आउट होतो. कॅम्पेन्स असतात, CSR ॲक्टिव्हिटीज असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे पर्सनलायझिंग मार्केटिंग. त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल मार्केटिंग किंवा वन टू वन मार्केटिंग, परमिशन मार्केटिंग हे सारखे टाइप आहेत. आता त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल बेस्ड मार्केटिंग करायला म्हटलं तर काही वर्षांपूर्वी बिग कोला नावाचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च झालं होतं. ते जितक्या फास्ट मार्केटमध्ये एंटर झालं, तितक्या फास्ट मार्केटमधून आउट झालं. त्यांनी कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी यूज केली नाही. त्यांनी ते प्रॉडक्ट डायरेक्टली मार्केटमध्ये आणलं. काही होर्डिंग्ज जे आहेत, तर ते लावले गेले फक्त. बाकी आपण कॉम्पिटिटिव्ह किंवा सर्व्हाइव्ह झालेले अ, 2 कंपनी बघतो की PepsiCo आणि Coca-Cola. तर ह्या 2 बिग टायकॉन्स समोर ते बिग कोलाचं प्रॉडक्ट जे आहे, तर ते सर्व्हाइव्ह झालं नाही. त्यांनी वेगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी यूज करायचा प्रयत्न केला. दॅट इज एक्सपेरिमेंटल मार्केटिंग. त्याच्यानंतर रॉयल एनफील्ड सुद्धा मार्केटिंग करत नाही. हार्ली डेव्हिडसन मार्केटिंग करत नाही. इट इज अबाउट एक्सपिरियन्स अँड माउथ पब्लिसिटी. त्याच्यानंतर वन टू वन मार्केटिंगमध्ये आपण जे खूप मोठे एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्स जे असतात. आता आधी सेल्स पर्सन ही कन्सेप्ट होती. मग अगदी डिटर्जंट सारखी गोष्ट का असेना किंवा डिटर्जंट पावडर असेल, तर ते सुद्धा घेऊन सेल्स पर्सन दारोदारी फिरायचे. ठीक आहे. आता ही कन्सेप्ट मागे पडली आहे बऱ्यापैकी. आता आपण दुकानात जाऊन ते प्रॉडक्ट परचेस करतो आणि त्याही पुढे जाऊन आपण ऑनलाईन मागवतो सगळं. त्याच्यानंतर प्रॉडक्ट स्ट्रॅटेजीत जर बघायला गेलं तर प्रॉडक्टचं डिझाइन आहे, फीचर, क्वालिटी, ब्रँडिंग, तर ह्या गोष्टी खूप जास्त अफेक्ट करतात त्या ब्रँडला. आता Coca-Cola आणि PepsiCo दोन्हीचे प्रॉडक्ट जे आहेत, तर ते ॲट अ टाईम लॉन्च होतात मार्केटमध्ये. म्हणजे Coca-Colaने जर माझा मार्केटमध्ये आणलं असेल, तर PepsiCo लगेच त्याच फ्लेवरचं सिमिलर प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतं स्लाईससारखं. ठीक आहे. त्याच्यानंतर मिरिंडा आणि फॅन्टा ऑरेंज फ्लेवर असलेले सोडा आहेत ते. ठीक आहे. तर ह्या काही आहेत म्हणजे तुम्हाला फ्लेवर सेम मिळतात त्या प्रॉडक्ट्सचे किंवा अवेलेबल असतात मार्केटमध्ये. पण त्याच्यामध्ये पण प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी यूज केली जाते, की त्यांच्या ज्या बॉटल्स ते सेल करतात, त्याचं डिझाइन जे आहे तर ते डिफरंट आहे आणि त्याच्यामुळे आपण ते आयडेंटिफाय करू शकतो इझिली. जर सेमच त्यांचं डिझाइन असतं, तर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकलो नसतो आणि कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हांटेज जो आहे, तर कुठल्यातरी एका कंपनीला मिळाला असता. त्याचे चान्सेस हाय असते. त्याच्यानंतर आहे प्राइसिंग स्ट्रॅटेजीज. प्राइसिंग स्ट्रॅटेजीजमध्ये काही ऑड फिगर्स यूज केल्या जातात. म्हणजे ₹100 ही प्राइस न ठेवता ₹99 प्राइस ठेवली जाते, की जेणेकरून 2 डिजिटमध्ये तुम्हाला ते प्रॉडक्टची प्राइस दिसते आणि कस्टमर जास्तीत जास्त अट्रॅक्ट होऊन म्हणजे 49, 99, 299, 999
अशा प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आहेत किंवा बाय वन गेट वन फ्री सारख्या ऑफर ठेवल्या जातात. 60% ऑफ किंवा 10% एक्स्ट्रा. हे काही आहे तर हे आहे प्राइसिंग स्ट्रॅटेजीज. त्याच्यानंतर चॅनल स्ट्रॅटेजीज जे आहेत तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट चॅनल्स यूज केले जातात. डायरेक्ट मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग हे आपण बघतो. पण स्पॉन्सरशिप किंवा प्रमोशन्स तर अ, त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ब्रँड बिल्डअप करण्यासाठीच्या इनडायरेक्ट मार्केटिंगचे चॅनल्स आहेत किंवा मीडियम्स आहेत. आता प्रमोशन जर कन्सिडर करायचं झालं तर आपण ज्वेलर्सचं जर बघायला गेलो तर त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात डिरेक्टली, की वामन हरी पेठे आहे किंवा अ, पेडणेकर ज्वेलर्स आहेत. तर त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. हे डायरेक्ट मार्केटिंगचं चॅनल आहे, मीडियम आहे. ते पेपरवर असतं, टीव्हीवर दिसतं, पॅम्पलेट्स येतात, ऑफर्स असतात, मेसेज येतात तुम्हाला. त्याच्यानंतर इनडायरेक्टली बघायला झालं तर मोठमोठे जे इव्हेंट्स असतात, जसं अवॉर्ड फंक्शन्स आपण बघू शकतो. तर त्यांना जी स्पॉन्सरशिप केली जाते, तर ते इनडिरेक्ट मार्केटिंग मीडियम आहे. नेक्स्ट प्रमोशनल स्ट्रॅटेजीज, की तुम्ही प्रमोशन कुठल्या वेनी करता, डिरेक्टली, इनडिरेक्टली किंवा CSR ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत. मध्यंतरी शाळा हे जे फाउंडेशन आहे, तर त्याच्या अंडर प्रमोशन किंवा ॲडव्हर्टाइजमेंट केल्या गेल्या होत्या, की तुम्ही आमचं प्रॉडक्ट परचेस करा. त्याच्यातल्या त्या प्रॉडक्टचा ₹1 जो आहे, तर तो आमचा शाळा म्हणजे एज्युकेशन साठी तुम्ही हातभार लावाल. ठीक आहे. अं, त्याच्यानंतर आहे लिव्हरेज सेकंडरी ब्रँड असोसिएशन टू बिल्ड ब्रँड इक्विटी. मग त्याच्यामध्ये कंपनी, कंट्रीज. आता ब्रँडिंग स्ट्रॅटेजीज जे आहेत, मीडियम आहे किंवा डिस्ट्रिब्युशन ऑफ ब्रँड किंवा प्रॉडक्ट आहे. तर काही प्रॉडक्ट जे आहेत तर ते ऑनलाईन अवेलेबल करूनच देत नाहीत. ठीक आहे. त्यांचं डिस्ट्रिब्युशन चॅनल जे आहे तर ते ठरलेलं असतं. काही प्रॉडक्ट तुम्हाला त्या दुकानात जाऊनच परचेस करायला लागतात किंवा काही प्रॉडक्टची ऑर्डर द्यावी लागते आधी आणि मग ते प्रॉडक्ट तुम्हाला तसे मिळतात. आता ते ग्लोबली म्हणा किंवा जिओग्राफिकल एरियानुसार ते त्याच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत तर त्या व्हॅरी होत जातात. नेक्स्ट युनिट आहे मेजरिंग अँड इंटरप्रिटिंग ब्रँड परफॉर्मन्स. त्याच्यामधील पॉइंट्स आहेत ते ब्रँड व्हॅल्यू चेन आहे. त्याच्यानंतर मेजरिंग सोर्सेस ऑफ ब्रँड इक्विटी आहे. त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह रिसर्च टेक्निक्स आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च टेक्निक्स त्यांनी इन्क्लूड केले आहेत. त्याच्यानंतर आहे यंग अँड रुबिक्सम ब्रँड असेट व्हॉलंटियर मेजरिंग आउटकम्स अँड ब्रँड इक्विटी. त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह मेथड्स आणि होलिस्टिक मेथड्स अशामध्ये बायफर्गेट केले. आता ब्रँड व्हॅल्यू चेनमध्ये आपण तो ब्रँड एखादा स्पेसिफिक ब्रँड असेल, तर तो कुठल्या एरिया पुरता मर्यादित आहे, त्याला लिमिटेशन असू शकतं ब्रँडला. आता लोकल ब्रँड जर आपण बघायला गेलो, तर कुठलं प्रॉडक्ट परचेस करताना आपण जनरल लेव्हलला परचेस करायचं असेल, तर लोकल ब्रँड्स बघतो. ठीक आहे, की आपल्या जिओग्राफिकल एरियामध्ये, रिजनमध्ये तो ब्रँड फेमस असतो. आता फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर महाराष्ट्र किंवा स्पेसिफिकली पुणे जर कन्सिडर केलं, तर बाकरवडी म्हटल्यावर चितळी. ठीक आहे. हा काय आहे ब्रँड. तर आता हा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी माहिती असेल. तेच तुम्ही उत्तराखंड, झारखंड ह्या दिशेला गेलात आणि तिथे चितळ्यांची बाकरवडी मिळते का बघितली, तर ती मिळेलच असं नाहीये. हा लोकल ब्रँड किंवा रिजनल ब्रँड आपण कन्सिडर करू शकतो. तेच
अमूलचं प्रॉडक्ट जर बघितलं, तर तो पूर्ण इंडियामध्ये मिळतो आणि तो इंटरनॅशनल ब्रँड पण आहे बऱ्यापैकी. ठीक आहे. नंतर ब्रँड व्हॅल्यू चेन. त्याच्यानंतर आहे मेजरिंग सोर्सेस ऑफ ब्रँड इक्विटी. तर क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च टेक्निकमध्ये तर क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स आहेत, की कंप्लीशन, कंपॅरिझन, ब्रँड पर्सनॅलिटी अँड व्हॅल्यूज, दी बिग 5 अँड फ्री असोसिएशन. तर क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या मेथड आहेत एकतर. क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये ब्रँड अवेअरनेस, रिकॉग्निशन, रिकॉल, ब्रँड इमेज, ब्रँड रिस्पॉन्सेस. आता क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये जर आपण बघायला गेलं, तर आपण नंबर ऑफ पर्सनच्या फीडबॅक घेतो. ठीक आहे. हा झाला क्वालिटेटिव्ह रिसर्च. सोप्या भाषेत एक्झाम्पल बघायचं झालं तर, की मार्केट सर्व्हे केला जातो. जास्तीत जास्त लोकांची रिक्वायरमेंट काय आहे, पोलिंग आहेत, तर ते त्यासाठी घेतले जातात. हा झाला क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्सचे स्टँडर्ड सेट करता. प्रॉडक्ट्सवर फोकस करता आणि मग ते मार्केटवर फोकस करता. डिरेक्टली कस्टमरशी फोकस करून तुम्ही प्रॉडक्ट बनवत नाही. त्यांच्या रिक्वायरमेंट किंवा तशी नीड तयार करून बनवले जातात. असं साधारण सोप्या भाषेत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेजरिंग आउटकम्समध्ये कंपॅरेटिव्ह आणि होलिस्टिक मेथड्स जे आहेत. तर कंपॅरेटिव्ह मेथड जर बघायला झालं, तर आपण एखादा प्रॉडक्ट परचेस करताना, म्हणजे मोबाईल घ्यायचा असेल, लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तो Googleला जाऊन म्हणजे सर्च इंजिन यूज करून आपण कंपेअर करतो प्रॉडक्ट, की कुठल्या प्रॉडक्टला स्टार्स किती आहेत, कुठली कंपनी चांगली आहे किंवा माझी स्पेंडिंग मी जास्त करू शकत नसेन, तर ठीक आहे मला 4.5 रेटिंग असलेलं प्रॉडक्ट परचेस करायचं जे माझ्या बजेटमध्ये आहे. 5 पॉइंटवालं प्रॉडक्ट जे आहे तर ते आउट ऑफ बजेट जातंय. मग ते डिपेंड करतं, की तुम्ही कंपेअर कसं करता. त्याच्यानंतर आहे होलिस्टिक अप्रोच. होलिस्टिक अप्रोचमध्ये हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह किंवा बॅकग्राऊंड असेल एखाद्या प्रॉडक्टचं. आता काही प्रॉडक्ट्स जे आहेत, तर ते खूप म्हणजे 100 प्लस इयर्स पासून बनवले जातात आणि विकले जातात. अं, त्याच्यामध्ये तुम्ही अ, काही म्हणजे लिक्वरचं काही एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, की त्या वाईन असेल किंवा बिअर आहेत त्या किंवा अमूलसारखी कंपनी जी आहे, सॉरी इंडस्ट्री जी आहे ती मिल्क रिलेटेड प्रॉडक्ट परत तयार करते, मॅन्युफॅक्चर करते, तर त्याला 50 प्लस इयर्स झालेले आहेत. त्याच्यानंतर वामन हरी पेठे 100 प्लस इयर्स सर्व्हाइव्ह झालेले आहेत. अ, तर अशा पद्धतीने की त्याला काहीतरी बॅकग्राऊंड असते, की एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस का स्टार्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये व्हेरिएशन कसं झालं, इतक्या वर्षांमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस कसे आले. मग ते ॲज पर नीड ते त्याच्यामध्ये व्हरायटी कसं आणत गेले. तर हा होलिस्टिक अप्रोच आहे, की ज्याच्यामुळे अ, आपण पर्चेसिंग डिसिजन किंवा कंपॅरिझन जे आहे तर ते करत असतो. नेक्स्ट युनिट आहे ग्रोइंग अँड सस्टेनिंग ब्रँड इक्विटी. त्याच्यातला पहिला पॉइंट आहे डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग ब्रँड स्ट्रॅटेजीज. तर ह्याच्यामध्ये ब्रँड आर्किटेक्चर, ब्रँड हायरार्की आणि कॉस्ट मार्केटिंग टू बिल्ड ब्रँड इक्विटी. हे 3 पॉइंट आहेत. त्याच्यानंतर ब्रँड एक्सटेन्शन, त्याच्यामध्ये मीनिंग, एडवांटेजेस, डिसएडवांटेजेस, ब्रँड एक्सटेन्शन अँड ब्रँड इक्विटी हे पॉइंट बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे मॅनेजिंग ब्रँड ओव्हर टाईम. त्याच्यामध्ये रिइन्फोर्सिंग ब्रँड्स, रिव्हिलायझिंग ब्रँड्स
आणि लास्ट पॉइंट आहे बिल्डिंग ग्लोबल कस्टमर बेस ब्रँड इक्विटी. आता डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग ब्रँड स्ट्रॅटेजीजमध्ये जर बघितलं तर ब्रँड आर्किटेक्चर. तर त्याच्यामध्ये ब्रँड आर्किटेक्चर म्हणजे काय थोडक्यात? तर त्याचं मीनिंग डेफिनेशन वगैरे बघणार आहोत त्याच्यात. ब्रँड प्रॉडक्ट मिक्स बघणार आहोत. ब्रेथ ऑफ ब्रँडिंग स्ट्रॅटेजी, डेप्थ ऑफ ब्रँडिंग इन स्ट्रॅटेजी. आता एखादा ब्रँड बिल्डअप करायचा म्हणजे त्याला प्लॅन ऑफ ॲक्शन लागणार. त्याला आपण ब्लूप्रिंट कन्सिडर करू शकतो. दॅट इज आर्किटेक्चर. ठीक आहे. माझी कंपनी इस्टॅब्लिश झाली आहे. मला त्याचा ब्रँड तयार करायचा आहे. तर तो ब्रँड रातोरात तयार होणार नाहीये. त्यासाठी ती ऑर्गनायझेशन काही वर्ष सर्व्हाइव्ह व्हायला लागेल. त्याचं बेसिक जे आहे, तर ते मला सस्टेन करावं लागेल, की स्टँडर्डायझेशन आहे त्या ब्रँडचं किंवा त्या प्रॉडक्टचं, तर ते सेट करावं लागेल. मग मार्केटिंग, मग हळू म्हणजे आता लोकल प्रॉडक्ट असेल, तर तो रिजनल केला गेला पाहिजे. मग पूर्ण इंडियामध्ये. मग त्याच्यानंतर इंटरनॅशनली. हे झालं आर्किटेक्चर. प्लॅन ऑफ ॲक्शन असं आपण सोप्या भाषेत कन्सिडर करूया. त्याच्यानंतर आहे ब्रँड हायरार्की. त्याच्यामध्ये अ, हायरार्कीमध्ये जसं आता आपण लेव्हल्स बघितल्या, की लोकल लेव्हलला आहे. आता एखादा ब्रँड आपण इथे खेडमध्ये इस्टॅब्लिश केलाय. त्याच्यानंतर त्याचे प्रॉडक्ट सेल करण्यासाठी चिपळूण मार्केट, दापोली मार्केट, मग हळू पूर्ण रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मार्केट, त्याच्यानंतर महाराष्ट्र, मग इंडिया, अशा पद्धतीने ॲक्वायर केले जातात, तयार केले जातात. ही हायरार्की आहे, की सुरुवातीला ब्रँड तयार करताना म्हणजे ब्रँडिंगमध्ये हायरार्की काय असायला पाहिजे, त्याचे जे स्टँडर्ड सेट केलेले असतात. त्याच्यानंतर कॉस्ट मार्केटिंग टू बिल्ड ब्रँड इक्विटी. आता त्याच्यामध्ये आपण ग्रीन मार्केटिंग ही जी कन्सेप्ट ह्याच्यात थोडीशी वेगळी दिसते. तर ग्रीन मार्केटिंग बघायला गेलं तर प्लास्टिकचा यूज करायचा नाहीये. ठीक आहे. मध्यंतरी प्लास्टिकवर बॅन आलेलं, खूप स्ट्रिक्ट ॲक्शन्स घेतल्या गेल्या. त्याच्यामुळे प्लास्टिक यूज करताना किंवा रिसायकल होणारे प्रॉडक्ट्स किंवा प्लास्टिक किंवा पॉलिमर, प्लास्टिकला ऑप्शन म्हणून पॉलिमर बॅग्स यूज केल्या जातात किंवा पेपर बॅग्समध्ये प्रॉडक्ट्स तुम्हाला दिले जातात. पॅकिंग करून दिलं जातं. तर हे ग्रीन मार्केटिंग आहे, की तुम्ही एन्व्हायर्नमेंटची काळजी घेता. तर हल्ली कुठलेही प्रॉडक्ट तुम्ही पर्चेस केलेत किंवा साधी मिनरल वॉटरची बॉटल जरी पर्चेस केलीत, तरीही त्याच्यावर जर नीट बघितलत त्या लेबलवर, तर त्याच्यामध्ये रिसायकलिंगचं तुम्हाला साईन आणि त्याची इन्फॉर्मेशन मिळेल, की ती बॉटल जी आहे, तर ती तुम्ही डस्टबिनमध्ये टाका. त्याचं रिसायकलिंग केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ब्रँड एक्सटेन्शन, की एखादा ब्रँड जो आहे, तर तो लाँग टर्मसाठी सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजे. आणि मॅनेजिंग ब्रँड ओव्हर अ टाईम. आता या 2 कन्सेप्ट आहेत, तर त्याचं एक्झाम्पल सांगते, की ब्रँड एक्सटेन्शनमध्ये फेअर अँड लव्हली खूप वर्षापासून मार्केटमध्ये आहे ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये. ठीक आहे. हे झालं ब्रँड एक्सटेन्शन. तो प्रॉडक्ट त्यांनी मार्केटमध्ये टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणलं. मग विंटर साठी वेगळं क्रीम मार्केटमध्ये आणलं, समरसाठी वेगळं आणलं. त्याच्यानंतर जेंडर वाईज व्हेरिएशन करून फेअर अँड हँडसम त्यांनी मार्केटमध्ये लॉन्च केलं. आणि त्याच्यानंतर मॅनेजिंग ब्रँड्स ओव्हर अ टाईम हे जर कन्सिडर करायचं झालं, तर फेअरनेसच्या बाबतीत तुम्ही डिस्क्रिमिनेशन करताय. तर त्याच्यामुळे त्याच्यात फेअर अँड लव्हली हे जे नाव होतं, तर ते चेंज करून त्यांनी आता ग्लो अँड लव्हली असं नाव केलंय त्यांच्या प्रॉडक्टचं. त्याच्यानंतर बिल्डिंग ग्लोबल कस्टमर. बिल्डिंग ग्लोबल कस्टमर बेस अप्रोच जर बघायचं झालं, तर आपण ऑनलाईन प्रॉडक्ट पर्चेस करताना आपल्याला फक्त इंडियामधले प्रॉडक्ट दिसत नाहीत. आपल्याला पूर्ण जगातले जे
सेलर आहेत. तर त्यांचे सुद्धा प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात. आता डिलिव्हरी जी आहे तर ती डिपेंड करते की आपल्या रिजनमध्ये येईल की नाही. तर काही ऑर्गनायझेशन जे आहेत तर त्या आता समजा चायना बेस आहेत ऑनलाईन मार्केटमध्ये. ठीक आहे, की ऑनलाईन तुम्ही चायनामधले प्रॉडक्ट्स जे आहेत तर ते परचेस करू शकता. तर हा ग्लोबल बेस अप्रोच होता टुवर्ड्स कस्टमर. अशा पद्धतीने आपण ब्रँड मॅनेजमेंट शिकणार आहोत.